पाटलाच्या कर्तृत्वाचा एक कार्यभाग मला सांगा. मला सांगा 100% गॅरंटी. भीमाशंकर साखर कारखाना, भीमाशंकर साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा साखर कारखाना. इंजिनिअरिंग कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंटचं कॉलेज. प्रयत्न केले, निधी आणला. प्रयत्न करणं. मग मी समजा या गावचा सरपंच, तर माझी जबाबदारी ना माझ्या नागरिकांच्या सुविधा, ज्या काही नागरिक सुविधा आहेत त्या पुरवणं. तुम्ही आमदार तालुक्याचे म्हटल्यानंतर तुमच्या या जबाबदारी येत नाही. अहो, तुम्ही नुसते आमदार नाही, तुम्ही मिनिस्टर पण होतात. म्हणून तुमचा नुसता आंबेगाव तालुका नाही तर तुमचा पूर्ण पश्चिम पुणे जिल्हा तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे होता. काय केलंय? इंजिनिअरिंग कॉलेज केलं. तिथे किती बाहेरचेच लोक आहेत. समजा कारखाना काढला, कारखान्यात कोण आहेत? तुमचेच बघायला बच्चे आहेत सगळे. ऊस तर सगळ्यांचा घालतात ना. ऊस सगळ्यांचा घालतात. मग तुम्ही असं कुठे झाले की हिंदुस्थानामध्ये जेवढे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जे आपल्या जेवढे कारखाने आहेत त्यात एक नंबरला आहे काम तालुका. मग तिथेच लगेच खासगी त्याच कार्यक्षेत्राच्या थोड्याशा जवळ 2-4 किलोमीटर अंतरावर लगेच खासगी कारखाना कसं काय होतंय? हेच त्याचंच मला प्रोडक्ट आहे ना. हे तुमचा तो खासगी कारखाना आहे. नावावर मिळण्याचे असेल, कोणाचे असेल, परंतु मेन स्रोत मेन सगळं तुम्हीच बघताय ना. दूध भेसळ प्रकरणामध्ये दिलीप वळसे पाटील आकाचे आका कसे? जिल्हा संघाचे संचालक कोण? विष्णू इंगे. कात्र डेअरीचे मालक कोण? देवेंद्र शहा. बाकीच्या कात्रजचे मालक कसे? देवेंद्र शहा. कात्रचे नाही, गोवर्धनचे मालक कोण? देवेंद्र शहा. स्लीपिंग पार्टनर कोण? गोवर्धनचा विषय कुठे आला? गोवर्धनची इन्क्वायरी कुठे सुरू आहे? चौकशी येणार आहे ना ती. अच्छा, म्हणजे धागे दोरे सगळे. मला सांगा, ज्यांनी हे करप्शन केले, ज्यांनी दूध प्रोडक्शन मध्ये विष कालवले, केमिकल्स टाकून दूध, हे रॅकेट पकडले. मी कुमार इंगेन नाही पकडलं आणि साहेब तुम्ही नाही पकडले. अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागानं, पोलीस डिपार्टमेंटनं यांनी पकडलेले, यांनी पकडले, म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करतो. दोषी असं त्याला भाषी. याच्यावर आपल्याला अदरवाईज आपली चर्चा करायचं काही कारण नाही. मुद्दा असा आहे, थोडासा आपला विषयांतर होते की आपण दिलीप पाटलाचं घेणंच नाही आपल्याला. त्यांना आकाचा आका म्हणतो. हा, याचं कारण असं की 100% प्रोटेक्शन त्यांचंच आहे ना. विष्णू इंगे या कॅरेक्टरचे कुठले काळे धंदे, कुठले गोड धंदे आणि कुठले त्यांना चॅलेंज केलेले धंदे दिलीप पाटील आरापीत नाही का? त्यांच्या विरोधी षडयंत्र रचून सुद्धा तो माणूस त्यांच्या बरोबरच असतोय. एवढं मोठं कांड केलं समाजाच्या विघातकतेचं, त्याच्या सुद्धा दिलीप पाटलाच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही. म्हणाले विधान भवनात हे साधं किरकोळ स्टेटमेंट. तुम्ही विद्यमान परिस्थितीमध्ये, आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे ना, त्या अधिवेशनामध्ये आवाज उठवायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये 5 आमदार ऐका ना, त्यांनी आवाज उठवला ना. त्यांनी कुठला आवाज उठवला? जिकडनं पेटे येतील जिकडनं खोकी येतील त्यातला आवाज. मला सांगा, हातकी इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये इतर मंत्र्यांनी, इतर आमदारांनी आवाज उठवल्यानंतर यांनी त्याच्या आवाजात आवाज उठवलाय. आणि मग तिथं सुरेश दस सारखे आमदार, स्वतः आव्हाड, जितेंद्र आव्हाड, हे या दूध भेसळ बंदी नावं घेऊन बोलतायत. आणि तुमच्या विद्यमान प्रतिनिधी आहात, तुम्ही विद्यमान तालुक्याचे आमदार आहात, तुमच्या समोर घडले, तुम्ही फक्त त्याच्यावर कारवाई करा. हे आंबेगाव तालुक्यातल्या एखाद्या पत्रकारा पुढे बोलताय. विधान भवनामध्ये तुमच्याकडे एवढं मोठं शस्त्र असताना त्याचा गांभीर्यानं सगळ्या पत्रकारांनी, तुमच्या विरोधकांनी, भले तुमचे ते राजकीय विरोधक असत, परंतु ते समाजाचे ते विरोधक नाही. दूध भेसळ करणं हा विषवल्ली आहे ना. मग ही विषवल्ली काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तुम्हाला सातत्यानं आंबेगाव तालुक्यानं तुमच्यावर विश्वास ठेवला, आढळरावांवर विश्वास ठेवला, त्यांना खासदार 15-20 वर्ष केलं. तुम्ही ते 30 वर्ष आमदार आहात. लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला. तुम्ही हा प्रश्न जन आंदोलन करून, तो तुमचा कोणी सक्का भाव असला तर त्याला पक्षात एका मिनिटात लाच घालून बाहेर काढायला पाहिजे होतं. ज्या वेळेला म्हणलं त्या बीडमध्ये 2 प्रकरणं घडली किंवा कराडचं प्रकरण घडलं, तुमच्या त्या सरपंचाच्या खून खटल्यातला आरोपी, ज्या जन आंदोलनातच यांना अटक झाल्या ना. मग तुमच्या जवळचे आहेत, तुमचे राजकीय आश्रयदाते आहेत, तुम्हाला ते तुमच्या बरोबर उजव्या बाजूला, डाव्या बाजूला रोज तुमच्या बरोबर असतात. तुमच्या तालुक्याचा तो अध्यक्ष आहे. अशी कुठली घटना घडली या 30 वर्षात की तुम्हाला तालुक्याचा अध्यक्ष बनण्याची इच्छा झाली नाही? अशी कुठली घटना घडली का तुम्हाला परत त्यालाच तिकीट द्यावं लागलं जिल्हा परिषदला, की जो सध्या विद्यमान 2 संस्थांवर काम करतोय, संचालक आहे, 6-7 वर्ष तो जिल्हा संघाचा चेअरमन झालाय, आणि त्याला दुधातल्या भेसळीतलं कळत नाही, स्वतःच्या पुतण्या भेसळ करतो हे माहित नाही? काय झोक आहे मोठा? आणि हे सगळं खरं असून सुद्धा तुम्ही त्यांचं नाव सुद्धा तोंडात तुमच्या येत नाही. कारण तुमचं सगळं आर्थिक पुनर्वसन, देवेंद्र शहा, हे सगळी मंडळी, एवढे आंबेगाव तालुक्यामध्ये जेवढा 2 नंबरचा सुळसुळाट चाललाय, मध्ये एक रॅकेट पकडलं होतं, काही आरोपी पकडले, जेलमध्ये जाऊन आले, ठोस पुरावे नाही म्हणून सुटले. ड्रग्सचं सुद्धा धंदे तुमच्या तालुक्यामध्ये सुरू झाले. हे लोकप्रतिनिधींना माहित नाही.
मग तुम्ही का आंदोलन केलं नाही? तुम्हाला नाकारलं का जनतेने? मागच्या वेळेला 1,500 मतांनी लाडत लोकांना कॉमेंट्स म्हणून करू शकता की मला प्रचंड मतांनी निवडून, मोठ्या घवघवी मतांनी निवडून केलं. शरम म्हटली पाहिजे, बेशरम सारखं बोलता तुम्ही. दिलं ना तुम्हाला एक मत, लोकशाहीमध्ये एक मताचा विजय काय आणि 10,000 लाख मतांचा विजय काय? तुम्हाला 30-30 वर्ष लोकप्रतिनिधी करण्याची संधी मिळाली. तुमच्या पक्षाने तुम्हाला निम्या प्रकारच्या मिनिस्टर दिल्या. सुजलाम सुफलाम आंबेगाव तालुका झाला पाहिजे होता, बारामतीच्या पुढे गेला पाहिजे होता. काय प्रकारच्या अडचणी होत्या तुम्हाला? आणि आता मग एकमेकाच्या राजकीय शत्रू छोटा लोक एकत्र येते. तो दिलीप पाटलाबद्दल बोलत नाही, हा त्याच्याबद्दल आढळराव बद्दल बोलत नाही, आढळराव कालच्या दुर्घटनेबद्दल बोलत नाही, दिलीप पाटील दुर्घटनेमध्ये बोलत नाही. तुमच्या विरोधात बोलणारा त्याचा फंडामेंटल राईट आहे. माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकाचा सुद्धा तो फंडामेंटल राईट आहे. वाणीसारख्या पत्रकारांचा सुद्धा फंडामेंटल राईट आहे. तुम्ही त्यांना मिसगाईड करता, त्यांच्यावर दबाव आणता. ही कुठली लोकशाही? माध्यमांची भूमिका कणखर पाहिजे. म्हणून माझं स्वतःचं म्हणणं आहे की आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर हा जो आपला पुणे जिल्ह्याचा पट्टा आहे ग्रामीण भागातला, आणि जे ग्रामीण लोकांचे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून गायांच्या दुधातनं स्वतःच्या उपयोगीसाठी एक साईड बाईज बिझनेस करतात, 24 तास कष्ट करतात, त्यांच्या दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्यात भेसळ नाही झाली पाहिजे आणि लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. मग म्हणायचं मी अमुक केलं, मी केलं, हे केलं. मग आता तुमच्या जवळचं असताना तुम्ही का नाही त्याला बाहेर काढला पक्षाच्या? तुम्ही नाकारू शकता का विष्णू हिंगे हा संचालक नाही? तुम्ही नाकारू शकता का विष्णू हिंगे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष नाही? तुम्ही नाकारू शकता का तो पुणे जिल्ह्याचा जिल्हा परिषद सदस्य नाही? नाकारू शकता? कात्रज डेअरीचे संचालक कोण आहे? कात्रज डेअरीचे संचालक नाहीत, नाकारू शकता? आणि मग ही समजा जी वाढीव दुधं गेली, आता का होती लगेच कमी झाली? मग ती कुठं जात होती? ती गोड नदीत फेकून देत होते का ती अमेरिकेला नेऊन विकत होते? ती कात्रज डेअरीला जात होती ना, ती गोवर्धनला जात होती ना, काही सोनईला जात असतील, आणखी कुठल्या तरी खाजगी संस्थाला जात असतील. म्हणून माझं महाराष्ट्र शासनाकडे, मुंडे साहेबांकडे आणि संपूर्ण विधानसभेच्या फार मुख्यमंत्र्यांना माझं नम्रतेचं आव्हान आहे की दूध संघांना जेवढे पुणे जिल्ह्यामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे दूध संघ असतील सरकारचे रेकॉग्नाइज, त्यांना तुम्ही अनुदान देता. सहकारी तत्वावर चालणाऱ्या त्यांना हजारो 5-5 हजार कोटी रुपये द्या. प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघामध्ये एक चिलिंग सेंटर उभारा आणि तिथे एफडीआयचा प्रत्येक अधिकारी ठेवा. शेतकऱ्यांकडनं किंवा कोणाकडनं येणारं दूध हे अजिबात मिश्रण असलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल असता कामा नये. अशा प्रकारचं शुद्ध कलेक्शन करा आणि खाजगी धंदे टोटली बंद करा. मग ती गोवर्धन असू द्यात, ती पार आपली तर अमूलचा तर काही विषय येत नाही, ती गोकुळ असू द्यात, नाही तर ती सोनई असू द्यात. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठमोठ्या खाजगी संस्था आहेत, हे सगळे भ्रष्ट राजनीती आहेत, हे सगळ्या पोटांचे खिसे भरणार आहेत आणि हे सगळे भेसळवर आहेत. एक तुकाराम मुंडेंनी फक्त भेसळ बाहेर काढली, बाकीच्या आजपर्यंत एफडीआयचे कोणी अधिकारी नव्हते का, कोणी कमिशनर नव्हते का? ते कुठे गेले? म्हणजे किती अरबो रुपयाचा यांनी लूट केलेली आहे. आणि या प्रकरणाची अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. आणि मुख्यतः मुळाशी जा तुम्ही. ज्यांनी भेसळ केली ते तर महागुन्हेगार आहेत, त्यांना फाशी ही एकमेव शिक्षा. परंतु त्यांनी जी भेसळ करून कोणाला दूध घातलं, कोणी त्याची बाय प्रॉडक्ट तयार केली, कोणाला पिशवी देऊन त्यांनी दूध विकली महाराष्ट्रात, कोणाच्या डेअऱ्यांमध्ये ती संकलनं केली, त्यांना पकडा. तेही तेवढेच दोषी आहेत आणि त्यांची तात्काळ इमिजिएट सगळ्यांची लायसन रद्द करा. इमिजिएट लायसन रद्द, तोपर्यंत ते सुधारणार नाही. कारण यांच्याकडे एवढा अरबो रुपयाचा पैसा आहे की पत्रकार विकत घेतात, मतदार विकत घेतात, मतपेट्या विकत घेतात. हे लोकशाहीतून जनतेच्या मनातून निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत. हा माझा ओपन विषय, हे टॉप सिक्रेट नाही, ओपन सिक्रेट आहे की पैसा लगाव सत्ता मिळव. मला सांगा, तर दूध भेसळ झाली, प्रकरण बाहेर आलं, तुम्ही म्हणाले सरकारने कारवाई केली पाहिजे. आता जे सरकार सत्तेमध्ये आहे ते सुद्धा सरकार भेसळच आहे. भेसळ म्हणजे याची 2 पळव, त्याची 3 पळव. हे सरकार खरोखर पारदर्शकपणे चौकशी करेल का? दोषींवर कारवाई होईल? 100% करणार नाही. याचं कारण सांग. आज महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही सुज्ञ पद्धतीने पत्रकार म्हणून अभ्यास करताय. कालची खासदारांची फूट, आज आपण 2 दिवस बातम्या ऐकतोय हे प्रकरण बाहेर आल्यानं नंतर सुद्धा की राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार आहे. कोण म्हणतोय सुनेत्रा पवार पार्थ पवारला बाजूला ठेवून परत राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. काही जण म्हणतात शरद पवार बाजूला राहणार आहेत, ते परत
5-6 आमदार खासदार फोडणार आहेत किंवा स्वतः राष्ट्रानं चालू करून स्वतःच्या मुलीला केंद्रात मिनिस्टर करायचं, अमुकला थमुकला, याच्यावर आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं एकच म्हणणं आहे की ज्या भाजप सरकार जर खरं पारदर्शक असेल, देवेंद्र फडणवीसला जनतेच्या कल्याणाची गरज वाटत असेल, भावी तरुणांच्या पिढ्या केवळ तरुणच मुलंच दूध पितात अशातला भाग नाही, सर्वसामान्य लोकांनाही त्याचं दूध घेतात. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही अभिमानानं सांगता गोवर्धन आशिया खंडात 1 नंबरला आहे, गोकुळ टॉपला आहे, सोनाई टॉपला आहे, नो प्रॉब्लेम, कामाच्या बाबतीत तुम्ही टॉपला आहात, आम्हाला काहीच म्हणायचं नाही. तालुक्यामध्ये दुधाचं खूप मोठं कलेक्शन आहे असं आपण टेंबा मिरवायचो. हा, मग तुम्ही ते सगळं करप्टेड दूध ना, सगळं भेसळ दूध. ही दुधाची धवल क्रांती नाही, ही भेसळांची धवल क्रांती केली. आणि या धवल क्रांतीचे पाठीराखे, त्यांना आशीर्वाद देणारे हे नेते मंडळी, हे दिलीप पाटील, हेच गोवर्धनचे स्लीपिंग पार्टनर. एक मारवाडी आशिया खंडात 1 नंबरची डेअरी कधीच उभी करू शकत नाही. हे मेल्यानंतर सध्या स्वतः स्वर्गात जाऊन सुद्धा याला तेच पाप वाटावं लागणार आहे. जिवंतपणे ते भोगतेतच, हे कधी आयुष्यात खरे बोलत नाहीत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.